हॅलो नमस्ते, मी रिव्यूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरीटीचं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि इकडे जे आहे तर माझी दिवसाला सुरुवात ही झालेली आहे, कारण की मिस्टर जे आहेत आता लवकर जात आहेत. आज 2-4 दिवस झाले ते जे आहे ते 7लाच जात आहेत, म्हणून मी खूप लवकर उठत आहे, कारण की मला पण डब्बा बनवायचा असतो. आणि रात्री जे आहे तो खूप पाऊस झाला बघा आमच्या इकडे, खूप जास्त पडलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. रात्री 12-1-2 वाजेपर्यंत जे आहे तो खूप जास्त पाऊस चालू होता आणि खूप छान असं थंडगार वातावरण झालेलं आहे बघा. पूर्ण वल्ल झालेलं आहे इकडं. आणि इतका पाऊस होता, इतका पाऊस होता की खूप जास्त. मी तुम्हाला दाखवते, शेती तर पूर्ण वल्ली होऊन गेली, पूर्ण चिखल झाला आहे. खूप छान वाटतं पाऊस पडल्यावर बघ. झाडं झुडपं किती छान दिसतंय. स्वयंपाक राहिलेला आहे, स्वयंपाक करायचा आहे. बाहेर गप्पा माराय बरं वाटते, पण स्वयंपाक राहिला. आत्ता 7 वाजतात बघत. मिस्टर 7लाच जात आहेत आता सध्या, लवकर जात आहेत. चला, खाली झोपलेले आहेत ते, मी उठलेले आहे. 5:45 वाजलेले आहेत. बघू आता. स्वयंपाक चालू आहे आणि आज मिस्टरने सांगितले की मला भाकरी करून दे, कारण की खूप दिवस झाले ते सारखं चपात्या खातात. मग ते म्हणले मला आज जे आहेत मला बाजरीची भाकर करून दे, म्हणून मी जे आहे तर मस्त त्यांना बाजरीची भाकर करून देत आहे. भाजी झालेली आहे बरं का, माझी भाजी वगैरे सगळं आवडलेलं आहे. मंदिर हे बघा, चला इकडे चहा पण चालू आहे, माझं चालूच राहणार आहे. मिस्टरांचा टाईम झालेला आहे, 7 वाजत आलेले आहे. अगोदर पटकन भाजी माझी पूर्ण आवरलेली आहे बरं का. आता जे आहे तर माझं पूर्ण आवरलेलं आहे, म्हणजे मिस्टरांचा डबा जे आहे तर करून झालेला आहे. आणि इकडं जे बघताय झाकून वगैरे ठेवलेलं आहे मी, इकडं भांडे जमा करून ठेवलेले आहेत. आणि आता माझं काम जे आहे तर अर्ध तरी झालेलं आहे, बाकीचं राहिलेलं आहे. आणि मिस्टरांनी देवपूजा पण करून घेतलेली आहे, कारण की काय होतं मग मला खूप लेट होतो कधी. आणि आता फक्त 7 वाजलेले आहेत, मुलं काय उठत नाही 10 वाजेपर्यंत असं आहे. स्वयंपाक हे ते झालेला आहे, तोपर्यंत मी आता घालणार आहे कपड्यांच्या घड्या. आणि बाळ इकडे बघा झोपलेलं आहे खाली, आणखी उठलेला नाही आहे. बाळ उठत नाही आता 10 वाजेपर्यंत जे आहे तर ती काही उठत नाही, त्यामुळे मलाच आता कन्फ्यूजमध्ये आहे की मी आतापासून काम काय करू. असं आहे. तर दार लावून घेणार आहे आणि माझे कामं खूप बाकीचे पण सारे कामं राहिलेले असतात ते करून घेणार आहे. आणि आज जे आहे तर मला ही जी साईट आहे आवरून घ्यायची आहे किंवा साफसफाई करून घ्यायची आहे. चला अगोदर मी जे आहे माझं हे एवढं जे आहे आवरून घेते, कारण की हे रोजचंच आहे, असं नाही की आजचंच आहे. फायनली जे आहेत आता माझी आंघोळ वगैरे आवरलेली आहे. आणि सकाळी मिस्टरांचा डबा तर झालेला आहे आणि मुलांचं पण आवरलेलं आहे. मुलगा जे आहे तर कंटिन्यू मोबाईलवर असतो, तर किती पण सांगू द्या बघा, ते माझं ऐकन म्हणून काही नसतं. आणि आमच्या दोघांचं जे आहे तर आता अशात अजिबात थोडंसं सध्या जे आहे तर 7च दिवस राहिले, नाही 6-5 दिवस राहिले तर शाळेला. फक्त ह्याला मोबाईल आणि हे पाहिजे. काय ते ठेवून दे म्हणून, कंटिन्यू हे ह्याच्यामध्येच असतं. महत्त्वाचं ते थोपाट तोंडे. त्यानं आमच्या इथं जे आहे ते कंटिन्यू ह्याचं हे चालू असते. मला तो खूप वैताग घेऊन चाललेला आहे. आणि आज मी खूप लेट आंघोळ केलेली आहे का, तर सकाळी मिस्टरांना लवकर डबा करून दिला आणि त्यानंतर जे आहे ते मी थोडासा आराम करून घेतला, कारण काय होतं माहिती का, खूप दमून जातं, सकाळी लवकर उठायचं असतं त्यामध्ये. आणि आता जे आहे तर आता आमच्या ह्या नटखट राजाला काहीतरी खायला बनवायचं आहे, म्हणजे त्यालाच म्हणून नाही बरं का, मला पण बनवायचं आहे असं नाही. आम्ही राहिलेलो आहोत. आणि मी इकडचं जे आहे तर मी टावेल जे आहे तर ह्याच्यावर कपड्यावर ठेवून दिलेलं आहे. असं होतं माझं पण कधी काय होतं, ओल्ली आहे ना त्याचं हे लागते. चला आता ह्यांचं खाण्याचं मिस्टरांचं झालेलं आहे, पण ह्यांचं चालत राहतं, कारण की ह्यांना काय करून द्यावं मला हे सुचतच नाही. कारण की हे जे आहे ते चपाती खात नाही आणि ती जी आहे तिखट खात नाही. मग ह्या दोन्हीच्या कन्फ्युजनमध्ये जे आहे तर मी काय करू. आणि एका दिवसाचं नाही आहे, ते रोजचंच आहे की नेमकं ह्यांना जे आहे तर मी जेवायला बनवून तरी रोज काय देऊ. एकदा शाळेत चालले ना की मग लोढ राहत नाही, काही बी असू द्या, कारण की तिथं काय होतं माहिती का, मग चटपट खायला जे आहे तर मग भेटत नाही ह्यांना का, तर मॅडम लगेच ओरडते बघा.
आणि हे कंटिन्यू मोबाईल आणि हे असाच असतो. जिथं खायचं तिथंच ठेवायचं आणि झोपून घ्यायचं. आता झोपलो उठलो 10ला. उठलाय 10ला उठणं असतं ह्यांचं आणि झोपणं तर पार कितीला होतं. रात्री कितीला झोपला? रात्रीला कितीला? मी होतो जागा, भया होता, नाही सगळंच होती. हो, पण कितीला झोपला? 3:30 झोपले ते. बाकीची काय केलं? गेम खेळलं काय? गप्पा मारल्या? लाईट गेलती ना रे. माझं ह्या हातातल्या हातात काय घेते माहिती का मोबाईल? माझे हात दुखत आहेत मोबाईल पकडून त्यामुळे जे आहे. आणि बघा आता ही झोपलाय. चला बघा माई जे आहे ते कपड्याच्या घड्या पूर्ण झालेलं आहे. आवरून तर पूर्ण झाले, फक्त राहिलं आहे माझ्या स्वतःचं आवरायचं, ह्यांना खायला करून द्यायचं आणि त्यानंतर जे आहे तर मग मी थोडीशी निवांत होणार आहे माझ्या स्वतःसाठी. असं असतं माझं रोजचं रुटीन जे आहे तर खूप 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 कठीण आहे बाबा. आणि रोजच आहे माझं तरी पटकन उरकून जाते, पण ह्यांचं कोणी उरकायचं आणि ह्यांचं कोणी करायचं? त्यांना तर काही घेणं देणं नाही. मम्मी तसं चला करून घेते मी, ह्यांना खायला काहीतरी करून देते. आणि लाईट पण गेलेली आहे. काय करू? सांग ना, नाव सांग ना. काय करते सांग पटकन. मला काय माहिती, काहीच करणार नाही, राहू पाशीच. चपाती करते, चपाती खा. चपाती असं असते का? मग लहान लेकराला असं द्यायचं असते? लहान लेकरांना बी सगळंच खायचं असतं. मी पण थोडीशी बसून घेते, कारण काय होते माहिती का, सकाळपासून माझं बी कंटिन्यू काम चालूच होतं. हां सांग आता. हां लहान लेकराचं काय? लहान लेकराचं काय नाही, लहान लेकराला पण चांगलं खाल्ली का नाही? पुरी भाजी खाल्ली म्हणून काय झालं? मग आता बी तेच खायचं का? हे असं असतं आमच्या इथं. आमच्या दोघा माई लेकराचं जे आहेत अजिबात पटत नाही. कंटिन्यू आमचं भांडण चालू राहतं. का तर ते मोबाईलमध्ये असतं आणि मला मोबाईल बघितलं की खूप राग येतं. चला